गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरु. परिपाठातील एक ओळ आज आठवत आहे. ज्ञानदेव म्हणे मौन जपमाळ अंतरी. जेव्हापासून साधन करायला लागलं किंवा साधन करतोय तेव्हापासून मौनाचा अर्थ शोधायचा प्रयत्न केला. मौन म्हणजे वाचेनी मौन धरणं हा भाग होता, पण ज्ञानदेवांच्या हरिपाठातील या शब्द या मौन या व्याख्येने एक नवीन अर्थ उलगडला, जो तुम्ही आम्ही अंतरंग साधनेच्या माध्यमाने, विशेषतः आम्ही ज्या शक्तिपात मार्गाचे आहोत त्या शक्तिपात मार्गाच्या माध्यमाने ती निरंतर जपत असतो. आता मौन म्हणजे नुसतं चूप राहणं आहे का? मौनाची व्याख्या अशी केली आहे, जे शरीर म्हणजे काया वाचे म्हणे तिन्ही मौन राहायचं आहे. मला आठवतं जेव्हा मी पुरुषर्माला होतो वाडीला तेव्हा मुत्तुस्वामी आले होते, ते 3 शब्द सांगितले होते, 3 गोष्टी सांगितल्या होत्या की साधकांनी कसं असावं, साधकांनी अंधळ असावं, ते अवांतर पाहूच नाही. त्यांचं म्हणणं असं आहे की चालताना बोटाच्या अंगठ्याकडे कोण चालावं आज शक्यता होत नाही. नेमकं काय पाहू नये, केवळ वाच्यार्थ घ्यायचा ना प्रत्येक गोष्टीचा. तसं बहिरव व्हा. बहिरव म्हणजे काय? त्या कशाच अर्थ जेव्हा उलगडला नाही, आपण प्रवास चालू असताना जेव्हा हा शब्द कामावर आला की ज्ञानदेव म्हणे मौन जपमाळ अंतरी, तेव्हा कळलं की मौनाची व्याख्या हीच आहे की कुठेही काही करू नका, स्थिर बसून राहा. ध्यानाची व्याख्या सुद्धा तीच आहे, काहीच करू नका. तर काहीच करू नका म्हटलं खूप मोठा प्रश्न होतो की नेमकं काय काहीच नाही म्हणजे काय? श्वास तर घ्यायचा आहे, कुठेतरी मन एका ठिकाणी गुंतवायचा प्रयत्न करायचा आहे, ते सुद्धा करू नका म्हणतात. आणि आपल्या शक्तीवर दीक्षात असताना ते काहीच करू नका, नुसतं बसा, घडणारं घडू द्या, दिसणारं दिसू द्या, पण त्यात अडकू नका. नेमकं काय होतं आपलं की आपण सगळे एका विशिष्ट परंपरेतून, पद्धतीतून किंवा संस्कारातून चालत असल्यामुळे आपल्याला काहीतरी समोर अवलंबन पाहिजे. म्हणजे कोणती वस्तू सगुण स्वरूपात, काहीतरी स्वरूपात किंवा किमान शरीरातला कोणत्या तरी घटकाशी निगडीत पाहिजे. सगळे संत सांगतात की जसं वासुदेव तेमेस्वामी म्हणतात, श्वासप्रश्वास दत्तनाम. हा की श्वास प्रश्वासात दत्तनामच भिनलं पाहिजे. पण आमच्याच्यात काय भिनलं पाहिजे? म्हणजे वारकरी लोक, वारकरी संप्रदायातले सगळे संत याचा अर्थ असं सांगतात की मौन राहून हरिनाम म्हणा, हरिनामाचा गजर करा, हरिनामाचा स्मरा. मग तो अर्थच तसा नाहीये. कारण ज्ञानेश्वर महाराज स्वतः कैवल्य सम्राट होते, योगाधिराज होते, ते असं म्हणूच शकत नाही की मौन बसा आणि जप आत्मदातला जप करा, म्हणूच शकत नाही. मग आज चालणाऱ्या श्वासाच्या नादावर मन एकाग्र करून अनाहतापर्यंत जाणं याला मौन म्हणतात. ते मौन म्हणजे न मनहा, याला मोठी मनच उरणार नाहीये. इथे मन उरत नाही तर काहीच उरत नाही. आणि म्हणतो माझी इच्छाच नाही, मनच लागत नाही, म्हणजे काय होते? मनाची व्याख्या काय? अजूनपर्यंत मनाची व्याख्या कोणीच करू शकलं नाही. जे एवढे मोठे समर्थ पदवी दिलेले रामदास स्वामी थकले, त्यांनी म्हटलं मना सज्जना, बाबा तू सज्जन आहे. वेदांत मनाला इतकी टीका केली आहे की विचारू नका, त्यांनी काय कार्य म्हटलेलं आहे. मग इथे न म्हणा व्हायला नेमकं काय करावं लागणार आहे? 2 गोष्टी आहेत. एक तर मनाला कुरवायत चला, किंवा मनासज्जन दुसरा अर्थ घ्या. रामदास स्वामींनी असं म्हणत नसणारच की मना तू सज्जन असं म्हणत नसणार आहे. ते आम्हाला आदेश देतात मना सज्ज हो. काहीसाठी सज्ज हो? जेव्हा अवलंबन नसते, निराकाराची उपासना करतो, उपासना होऊ शकत नाही. ती उपासना जर ज्ञानाची उपासना जरी असली तर ती भक्तीचा जर जोड मिळाली तर पूर्णत्व येते. म्हणून ज्ञानोत्तर भक्ती किंवा भक्तित्वर ज्ञान जे आम्हाला पाहिजे. पण असं म्हणतात की भक्तीकडून ज्ञानाकडे जाणं सगळ्यात चांगलं आहे. म्हणजे माहीत असलेल्या वस्तूकडून त्याच्या संकल्पनेकडे जाणं. जसं आम्हाला लहानपणी हम्मा म्हटलं, आम्ही गाईला समोर आणलं तर हम्माचा अर्थ काहीच नाहीये, स्वर आहे फक्त. तो महाप्राण बाहेर काढला काहीतरी हंबर तर देशून हम्मा, हम्माचा मा सुद्धा आलं. जेव्हा कळलं तर गाय कशी आहे, 2 शिंग आहे, रंग असा आहे, दूध देते. तर आम्ही रंग सोडून दिला, आता शिंग आहे, डोळे आहे, शेपुडा रंग दे म्हणजे दूध देते, म्हैस पण तेच देते. मग गाय तीच का? त्यामुळे काय कारण असेल ना काही. तर प्रत्येक गोष्टी काळाला आधी काही सूचक शब्द असतात, त्या शब्दाच्या माध्यमातून त्या परम वस्तूपर्यंत जाणं हे आमच्या योग साधनेचं म्हणजे कुंडलिनी साधनेचं मूळ विकसित आहे. ज्ञानेश्वरी पूर्ण 6 अध्याय जर वाचला तर पूर्ण तो याच विचारला की कसं बसावं, काय करावं, कशा पद्धतीने करावं, ध्यान कसं लावावं, हे सगळं सांगितलेलं आहे. पण छोटी गोष्ट एवढीच आहे की गुरूंनी सांगितलेल्या पद्धतीने
जर आम्ही साधन करत आलो तर आम्हाला कोणतीही अडचण नाही, फक्त त्यात आमचं कोणत्याही हातचं लावू नये. म्हणजे एक साधक आम्हाला भेटला, आपला त्या परंपरेतून होता, त्याने एक आपला हातचं लावलं किंवा साधन करताना भ्रामरी प्राणायाम करायचा. काय गरज आहे? साधन चालूच आहे. ज्या नादाला ऐकायचं तो मौन राहूनच ऐकायचं आहे ना. उगीच कोणता तरी आवाज करत ऐकणं काय काही कामाचं नाहीये. तर जे गुरुने दिलेलं साधन आहे ते साधन शांत मनाने, श्रद्धेने, प्रेमाने जर आम्ही करत आलो तर आम्ही त्या पदाला पोहोचू ज्या पदाची अपेक्षा प्रत्येक सद्गुरू प्रत्येक शिष्याकडून केलेली असते. ते पद कोणतं? आम्ही सगळे गुरुचरित्र वाचतो. आपल्या परंपरेत आहेच गुरुचरित्र, नाही असं नाही. गुरुचरित्राचा मूळ अर्थ काय? काही परवा एका ठिकाणी बोलताना मी म्हणतो, गुरुचरित्राचा मूळ अर्थ काय आहे की आमची वृत्ती गुरुत्वाकडे जाणं, नुसती वृत्ती नाही, आमचं चरित्र गुरुवत बनणं. नेमकं आम्ही काय करतो? गुरु कसे बसलेले आहे, हातवारी कसे करत आहे, बोलत कसे आहे, हे बाह्य अंग घेतो. संत हा बाह्य अंगाने निवडायचा नसतो. असं असं मग गजानन महाराज चिलीम प्यायचे, अनेक जण चिलीम प्यायला लागले होते. आता शेगावचे ते चिलीमवाला ते चित्रच बंद करून टाकलं. ही वृत्ती म्हणजे हे घ्यायचं की त्यांचं मूळ वृत्ती जी आहे ती चिलीम का घेतली हातामध्ये? कोणीतरी नवस बोलला होता, नवसापूरची नाटकग्रंथ सोडून दिली. असं असतं, जेव्हा ब्रह्मगिरी नावाचा साधू जिथे आला आणि त्यांनी वेदांत सांगायला लागला की आत्मा अमरा वगैरे अशा गोष्टी, शरीर नश्वर आहे, त्यांनी आपल्या योगातून तत्वकोश पेटवला. त्यांचा हात धरला, बसा म्हणे, आपण अमर आहोत, शरीर जाणार, आपलं कुठे का होणार? पण तो पंडित असतो, शाब्दिक पंडित असल्यामुळे त्याला त्याच्या समजलंच नाही महाराज काय म्हणतात, तो पळायला लागला. त्याला शाब्दिक पंडित्व नको आहे. अनुभव आणि अनुभूतीच्या आधारावर आलेला प्रत्येक शब्द जो गुरु महाराजांनी आम्हाला जेव्हा दीक्षा दिली तेव्हा सहज दिलेला आहे. शब्द कोणता आहे तो? प्रणव हा ब्रह्माचा वाचक आहे. प्रणवाचा ब्रह्माचा वाचक असून एक शब्द जो आमच्या अंतरंगात अनाहतपणे चालू असतो, जो आम्ही सोहम म्हणतो, तोच ब्रह्म, तोच मी, हे समजून घ्यायला ही साधना इतकी सरळ पद्धतीने कुठेही कोणीही दिली नाहीये. योगाच्या माध्यमाने गेलं तर अनेक प्रकारचे व्याप उभे करत आम्हाला योग शिकावा लागतो. आता एक फॅड झालेला आहे की आम्ही ध्यान शिकवतो, क्लासेस घेतल्या जातात, ऑनलाईन क्लासेस. ध्यान खरं शिकलं जाते का? मी अनेक काय प्रयत्न करून मी ध्यानाला बसून म्हटलं, मी ध्यानाला कधीच बसू शकलो नाही. जेव्हा मी करता भाव येतो तर काहीच होत नाही. ध्यानात तर सगळं संपून टाकायचं. ईश्वराची इच्छा असेल तेव्हा ध्यान होणार. आणि ईश्वराची इच्छा केव्हा होणार आहे? म्हणजे सद्गुरू शरण जाऊ. गीतेतला 18 अध्याय आहे ना, मामेक शरण ब्रज, मला खूप आवडतो. गीता पूर्ण वाचलं, एकच निकष काढला, निष्कर्ष काढला, त्यात वेगळ्या पद्धतीने सांगितलेल्या आहे. आपण भगवंताला जायचे वेगळे मार्ग सांगितले. एक मार्ग मला समजला, डोकं टेकवा आणि भगवंताला घेऊन उठा. बस गुरुकडे तेच करायचं. गुरूंनी सांगितलेला शब्द आहे तसा आमच्या मनामध्ये, आमच्या आत्म्यामध्ये उतरवायचा आहे. तो शब्द हा कारणाला करणार आहे, मग तो कोणताही असो. असं म्हणतात की बिहारकडे जाताना नालकोडा नावाचं गाव आहे, गंगेच्या गावात छोटंसं गाव आहे. शेतकरी व्यक्तीला वाटलं की आपण कोणते मंत्र घ्यावा, त्याशिवाय मोक्ष नाहीये. त्यांनी तो एक जाणारा जो साधू आहे त्याला पकडलं. तो फक्त गांजाचा साधू झाला होता. पण म्हणाले आपल्याला म्हणजे एक पैसानारा व्यक्ती भेटला, देतो म्हणे, मला 50 ग्रॅम गांजा आणून दे. गांजा आणून दिला. ते काहीतरी मंत्र सांगितलं, हा करायला लागला. एक अशा पद्धतीने केला की भगवतीला खाली सांगायला लागलो, बाबा तू मंत्र चुकतोय. भगवती खाली आली, सांगितलं तू मंत्र चुकतो आहे. मंत्र नाही असं तू कोण सांगणार आहे मला? दुसरा अध्याय तोच सांगतो गुरुचरित्राचा. तुम्ही कोण मला काय देणार आहे? गुरु आहे बसलेला. माझ्या गुरुने दिलेला मंत्र पण चुकत आहे ना, चुकत तू आली कशी खाली? सांगण्याचं तात्पर्य काय की म्हणजे सद्गुरूंनी दिलेल्या शब्दांमध्ये उगीच आपलं डोकं वापरायचं नाही. म्हणून लगेच एकदा मानले शरण बज, एकदा शरण गेलं ना डोक्यात कोणताच भाव ठेवायचा नाही. करता करविता तो आहे आणि तो करणार, ते चांगलाच करणार. हा जर भाव ठेवला निश्चितच आम्हाला आमच्या जे इप्सित आहे, जे मी म्हणतो की हा जन्मचा खर्च हवा ना, क्षरप्रमाणाच्या जन्माच्या याच्यात यावं. ते कारण बुवा म्हणतात की रमा जन्म द्या मला, हरिकीर्तन करायचं आहे त्यासाठी यावं. पण हा जन्म खर्च असं ठरावा की जे प्रपंचिक व्याप आहे त्या व्यापाला व्याप म्हणून घ्यावं आणि संसार सद्गुरूचा करावा. हे जर जमलं, निश्चितच जमलं म्हणजे आम्हाला जमणारच आहे. त्याच्यात आम्ही एकत्र आलेलो आहोत आणि नित्य साधना आम्ही करतो त्यासाठीच करतोय की हा संसार सद्गुरूचा हवा. आणि हा संसार सद्गुरू झाला तर प्रसादात जे म्हटलंय, जो जे वांछित तो ते लाहो प्राणी जातो. जे जे आपण इच्छा कराल, कोणती भौतिक नाही,
सद्गुरू भौतिक काहीच दिवशी आम्हाला आमच्या गुरुंनी पहिले सांगितलं, गुरुमंत्र घेणार आहे ना, भौतिक काहीच घडणार नाही. बायको मरेल, तुम्ही वेडे व्हाल, तुमचे मुलं बाळ मरतील, चला प्यायला घ्यायला, धंदा डुबेल. जो आला त्याला मंतव्याला जोडून यायला तो चालला गेला. कोणाची बायको मिळली नाही. तो बायको मिळली. कोणती बायको मिळली? इच्छा नावाची बायको मिळली. कोण पळून गेलं? अहंकार पळून गेला. कोण स्थिर झालं? मन स्थिर झालं. तर आम्हाला या सर्व गोष्टी करायला, या प्रपंच असताना प्रपंच हा परमेश्वराचा हवा, या दृष्टीने सद्गुरू सेवा साधन आपण अवघातपणे करावं. आणि निश्चितच आचार्य इथे बसलेले आहे. आचार्य हा आशीर्वाद करू इच्छितात की आपल्या सगळ्यांच्या आत्मिक उन्नती दिवसेंदिवस प्रगतीच्या पथावर राहावं. आणि जो आत्मतेजाचा प्रकाश सद्गुरूंनी आम्हाला दिलाय तो अखंडित आमच्यामध्ये दिला असतो. चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरु स्वामी महाराज की जय. हे पहिले पुरुषोत्तम शेतकरी दीक्षा घेतली म्हणून बरं, ते पुरुषोत्तम असतं.